सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ दे जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। नरेंद्र जी मोदी निवडणुकी आगामी येऊ घातलेली याच्यासाठी आज आपण भारतीय जनता पार्टी बरोबर पूर्वी आपण आधी नगर विकास आघाडी वगैरे असं म्हणून आपण करायचो। साताऱ्यातील सर्व प्रमुख इच्छुक म्हणूया आपण आजी माजी सर्व नगराध्यक्ष नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टीचे पण सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी शहरातले पदाधिकारी ठीक पण ही एक म्हणजे सुरुवातीची किंवा एक पुढच्या इलेक्शनला आपल्याला सामोरं जायचंय या निमित्ताने एक चर्चा करण्यासाठीची आज ही बैठक या ठिकाणी आपण बोलवली आणि सगळ्यांचं मी पहिलं तर आपले लोकप्रतिनिधी म्हणून आपला आमदार म्हणून मी मनापासून आपलं सर्वांचं स्वागत करतो। स्टेजवर असणारे आणि राजकीय काही ठरवायला किंवा पत्रकार बंधूंनी हे लक्षात घ्यावं कारण मीटिंग बोलल्यानंतर बऱ्याच गोष्टी माझ्या कानावर येत होत्या। तर मग कुणाच्या विरोधात कुठं प्लॅनिंग करायला कुणावर कुरघोडे करायला कुणाचं काय म्हणायचं राजकीय कुंडी करायला ही बैठक नाही। आज आपण साताऱ्यामध्ये काम करतोय। आज मी भारतीय जनता पार्टीचा आमदार आहे। जिल्ह्यामध्ये आपण सगळ्यांनी म्हणजे मगाशी अविनाश कदम जरी म्हटले असले की बाबांमुळे वगैरे पण एकटं माझ्यामुळे नाही तर सगळ्या सातारा जावळी सातारा शहर इथल्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी आणि माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या सर्व कार्यकर्ते मतदारांनी ही ताकद लावली। सगळं आपण नियोजन नीटनेटकं केलं म्हणून आपण लोकसभा घेतली। लोकसभेला भाजपचा पहिला खासदार मला वाटते काय म्हणायचं स्वातंत्र्यानंतरचा पहिला खासदार आपण भारतीय जनता पार्टीच्या ताकदीनं आपण निवडून आणला उदयनराजेंच्या माध्यमातून ही वस्तुस्थिती आहे। आणि त्याच्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत सुद्धा जिल्ह्यातल्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांनी ताकद लावली आणि एक काळी जो राष्ट्रवादीचा गड होता किंवा किल्ला होता तो भाजपचा बालेकिल्ला राज्यात झाला ही वस्तुस्थिती आणि हे एकटं कुणामुळे नाही एकटं माझ्यामुळे नाहीये किंवा एकटं कुठल्याही ताकद तुमची आमच्या मागे होती म्हणून हे सगळं झालं हे आधी सगळ्यांनी लक्षात घ्या। त्यामुळे हे श्रेय आपलं सगळ्यांचं आहे एकटं माझंच आहे किंवा मीच या श्रेयाचा सगळ्याचा मालक आहे असं अजिबात नाही। आपण सगळेजण प्रयत्न केले प्रत्येकानं वेळ दिला। आता त्या लोकसभेचे जर आपण अजून पण मागं नाही गेलं तर मला वाटतंय मतदानाच्या दिवसापर्यंत कोण म्हणत नव्हतं सातारची जागा भाजप येईल करायला त्या दिवशी पण कोण म्हणत नव्हतं काउंटिंगच्या दिवशी पण कोण पत्रकार म्हणत नव्हते की पण आपली ताकद काय आहे सुप्त जे काय आपण ताकद लावली किंवा जे काय ते आपण दाखवली आणि आपण भाजपची आपण इथं जागा जिंकली। आपले उदयनराजेंना खासदार केलं खासदार झाले नंतर आपण विधानसभा लढवल्या। सरकार आपलं आज महायुतीचं देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये फार मोठं यश भारतीय जनता पार्टीला आणि महायुतीला मिळालं ते आपण सगळ्यांनी बघितलं। त्याच्यानंतर सातारा जिल्ह्यानं जी पक्षाला ताकद दिली त्याची परतफेड करण्याचं काम पण भारतीय जनता पार्टीनं केलं पक्ष नेतृत्वाने केलं आणि सातारा जिल्ह्याला 2 मंत्रिपद दिली। एक मला दिलं आणि एक जयकुमार गोरे साहेबांना दिलं। दुसरी वस्तू हे सांगायचा हेतू हाच आहे की आपल्या जिल्ह्यावर आपल्या नेत्यांचं लक्ष किती आहे हे तुम्ही आम्ही सगळ्यांनी कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून आपल्याला आता पुढे जायचंय।
या निवडणुका पुढे चालल्या होत्या. कोर्टाचे आदेश झाले. कोर्टाच्या आदेशानं जानेवारीच्या आधी म्हणजे जानेवारी संपायच्या आधी सगळ्या निवडणुका घ्यायच्या. नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समिती, महानगरपालिका सगळे जे ते जानेवारी पर्यंत निवडणूक आयोगाला संपायचे अशा पद्धतीचे आदेश हे देण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाची तयारी झालेली आहे. मला वाटतं या आठवड्यामध्ये आचारसंहिता नगरपालिकेची लागायला कुठली अडचण नाही. या आठवड्यात आचारसंहितेची एखादी घोषणा होईल. तिथनं पुढे प्रक्रिया चालू होईल. व आज आपण जे इथे एकत्र आलोय, आपण जे इथे एकत्र बसतोय, त्याच्यात मला आपल्याशी जे बोलायचंय किंवा माझं जे थोडंफार म्हणजे या निवडणुकीच्या दृष्टीने येणार माझं जे काही थोडंफार मी जे काही विचार केलाय म्हणा किंवा आमदार म्हणून माझी ही 5वी टर्म आहे. मला आज एवढं म्हणजे मंत्रीपद दिलं, मला एवढं राज्यातलं मोठं खातं पण मला दिलं. बांधकाम खातं हे जसं मला पण माहिती आहे की राज्यातलं एक मोठं खातं आहे आणि राज्यात सगळीकडं पसरलेलं खातं आहे. म्हणजे आज बांधकाम विभागाचे अधिकारी आणि बांधकाम विभागाचं ऑफिस मला वाटतं राज्यात कुठलं तालुका कुठलंही नसेल तिथं बांधकाम खातं नाही. सगळीकडे बांधकाम विभाग आहे. आणि आज नाही म्हटलं तरी 2 नंबरचं 3 नंबरचं खातं आज मला दिलं, सातारला दिलं. हे आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. आता निवडणुका कशा लढवायच्या, कशा होतील, पूर्वी आपल्याला माहित आहे आपण पूर्वी निवडणुका कधी पक्षाच्या याच्यावर लढलो नाही, कधी पक्ष चिन्हावर सातारा निवडणुका झाल्या नाही. नगर विकास आघाडी, सातारा विकास आघाडी असं आणि मग काही अपक्ष इतर काही तिसरी आघाडी वगैरे कधी कधी झाली. त्यावेळेचं राजकारण आपण बघितलंय, माहित आहे. पण या बाबतीमध्ये मी आज आपल्याला एवढं सांगेन की निवडणुकांना कसं सामोरं जायचं याबद्दल निर्णय घ्यायला आपल्या पण वर आपले नेते मंडळी, आपले कोणतरी आपल्याला मार्गदर्शन करणारे आहेत. उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आहेत, बावनकुळे साहेब आहेत. सगळ्यांचा विचार घेऊन आणि मग आपल्या इथले पण सगळे भाजपचे जे प्रमुख आहेत किंवा जे उदयनराजेंकडचे जे काही पदाधिकारी असतील, माझ्याकडचे काही पदाधिकारी असतील, त्या सगळ्यांचा विचार घेऊन सगळ्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा एक करून ह्याच्यावर निर्णय हा ज्या त्या वेळेला होईल. आज आपण काय होणार, कसं होणार, मग कसं लढायचं, काय करायचं, बाबा काय म्हणतात, हे काय करतात, आता या गोष्टीमध्ये तुम्ही कुणीही फार लक्ष घालू नका. जे काय असेल ते निर्णय योग्य प्रमाणे होतील, योग्य पद्धतीने होतील. माझं जे आज आपल्याला सगळ्यांना त्या विषयासाठी बोलतो की एकतर आपण जे बघतोय ते आपण आपल्या आपल्यातच आपली चर्चा झाली. समोर काय हे तुम्ही विचार करा. समोर आपल्या म्हणजे भाजप म्हणून आपण जरी एकत्र तरी किंवा पूर्वीच्या आघाड्या म्हणून तरी आपला जो विचार चालला आपल्या पुढे, पण इतर जे गोष्टी आपल्या पुढे ते तुम्ही लक्षात घेत नाही असं मला वाटतं. उद्या राष्ट्रवादीचं प्रातिनिध्य होणार आहे, तुम्ही असं सोपं समजू नका. उद्या या ठिकाणी मला जे दिसतंय थोडंफार एखाद्या वेळेस शिवसेनेचं पण पॅनल सातारमध्ये पडत, हे पण आपण विचार केला पाहिजे. उद्या आपण जर आपल्या जर नीटनीट समन्वय राहिला नाही, नीटनीट जर आपलं नियोजन राहिलं नाही तर उद्या तिसरी आघाडी वेगवेगळ्या माध्यमातून होण्याची पण शक्यता आहे. ही सुद्धा वस्तुस्थिती हे पण आपण सगळ्यांनी ह्याचा पण विचार केला पाहिजे. आपल्याला या सर्व आव्हानांना तोंड द्यायचं आणि या सर्व आव्हानांच्या पुढे आपल्याला निवडणूक जी आहे ती सामोरे जायची किंवा लढायची ते आपण कुठेतरी लक्षात घेतलं पाहिजे, विचार केला पाहिजे. आणि भले मी म्हणतो ताकद कमी का जास्त, कुणाची ताकद कमी किंवा कुणाची ताकद जास्त हा विषय मला वाटतं आज चर्चेचा नाहीये किंवा त्याच्यावर काही फार हे करायचे नाही. पण शेवटी आव्हान असणार आहे किंवा समोर कोण ना कोणतरी इतर लोक पण असणार हे आपण कुठेतरी याचा विचार आपण सगळ्यांनी कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणून किंवा सगळे इच्छुक उमेदवार जे सगळे असतील त्यांना आज नाही म्हटलं तरी बऱ्यापैकी तर आलेले सगळे इच्छुक उमेदवारच आहेत समोर बसलेले. आता कोणाला इच्छुकांना फार बोलून दिलं नसलं तरी प्रत्येकाच्या मनातली इच्छा काय हे सगळ्यांना माहित आहे. बऱ्यापैकी सगळे इच्छुक आहेत. प्रत्येकाचा प्रभाग आहे त्या ठिकाणी झाले, महिला इच्छुक आहेत,
अध्यक्षपद ओपन पडल्यामुळं तिथं इच्छुकांची संख्या जरा जास्त आपल्याकडे झालेली हे पण आपल्याला माहित आहे. पण एक आहे की हे सगळं जरी असलं तरी शेवटी आपल्याला पण ज्या आव्हानांना तोंड द्यायचं ह्याच्यावर पण आपण सगळ्यांनी कुठेतरी विचार केला पाहिजे, अभ्यास केला पाहिजे. त्या आव्हानांना कसं थोपवायचं, त्या आव्हानांना उद्या जी काही परिस्थिती आपली इथं होईल त्या परिस्थितीत आपण कसं तोंड द्यायचं ह्याचा पण थोडाफार आपण सगळ्यांनी आपल्या आपल्या प्रभागामध्ये आपल्या आपल्या ह्याच्यामध्ये विचार करणं गरजेचं आहे असं मला वाटतं. आज दुसरा एक विषय जो आहे किंवा आपण आता माझी सगळ्यांनाच विनंती आहे, म्हणजे आधी माझी सगळी इथं ज्येष्ठ मंडळी आहे, पक्षाचे सर्व ज्येष्ठ नेते आहेत आणि माझ्यापेक्षा पण जास्त वर्ष काम केलेली सर्व मंडळी आणि आपण पण सगळे. माझं एक थोडं आपल्याला आता एक सांगणं आहे की आता ही 5 वर्ष जी आहे ही मला वाटतंय सातारला आणि सातारकरांना आलेली अत्यंत सुवर्ण संधी आहे. हे माझ्यामुळं नाही, माझ्यामुळं म्हणत नाही, पण सुवर्ण संधी काय, आज आपल्यावर विश्वास ठेवणारा नेता मुंबईमध्ये बसला. आज आपण त्यांच्याकडे गेल्यानंतर आपल्याला ते भरभरून देतात की तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे. आज 5 वर्ष या राज्यामध्ये महायुतीचं सरकार चालणार नाही, देवेंद्र फडणवीसांचं नेतृत्व कुठेही इथून जाणार नाही ही वस्तुस्थिती आहे. आज देवेंद्र फडणवीसांचा आपल्यावर, सातारावर, आपल्या सगळ्यांवर भरपूर विश्वास आहे. त्यामुळे आपल्याला जे सातारा शहर, सातारा म्हणून जे आपल्याला करायचंय हे करण्यासाठी ही सातारकरांना आलेली सुवर्ण संधी आहे आणि या सुवर्ण संधीचा फायदा जर आपण आता घेऊ शकलो नाही तर पुढच्या पिढ्या आणि काळ आपल्याला माफ करणार नाही की इथं बसलेल्या सगळ्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे असं मला तरी वाटतं. आज आपण निवडणुका नगरपालिका म्हणून बघतो आपल्या प्रभाग वगैरे, पण माझं म्हणणं थोडं पुढं जाऊ नये, थोडा आपण सगळ्यांनी जो आहे त्या दृष्टिकोन आपला जो आहे आपलं विजन जे आहे थोडं मोठं केलं पाहिजे. नुसतंच माझ्याच वॉर्डापुरतं, मी परवा पण बोललो की माझ्याच वॉर्डापुरतं, माझ्याच गल्लीतलं डांबरीकरण झालं पाहिजे, माझंच कॉन्क्रीट झालं पाहिजे, माझ्या जिथं लाईटी लागल्या पाहिजे, माझं ते गटर करा, परत ते गटर झाले की ते फोडा, त्यात पाईप आला, मग परत ती पाईप छोटी झाली मग मोठी पाईप आला, मोठी पाईप घातली की मग आता अजून मोठी पाईप पाहिजे. असलं आता हे प्रकार आता हे थांबले पाहिजेत. आणि माझं तर दुसरं म्हणणं आहे, एखाद्या तुम्हाला वाटेल की बाबा ज्यांना हे करायचंय त्यांनी आमच्या बरोबर येऊ नये असं माझं स्पष्ट मत. त्यांनी त्यांचा मार्ग, कारण शेवटी हा पैसा सातारकरांचा पण आहे, सरकारचा पण आहे, आपला पैसा आहे जो आपल्याकडे येतोय. आज कुठेतरी आपण सातारमध्ये आता उदाहरणार्थ आज आपल्या इथं वाहतूक वाढायला लागली आहे, आज रस्ते आपल्याला मोठं करणं गरजेचं आहे. आज लोकांमध्ये फार मोठ्या प्रमाणावर सिटी बस सेवा सुरू करा म्हणून मागण्या यायला लागल्या. पण आता सिटी बस सेवा सुरू करायची म्हटले तर नगरपालिकेची तेवढी आर्थिक क्षमता नाही. सिटी बस आपल्या इथं सुरू करायची म्हटलं तर आपल्याला राज्य सरकारची मदत घ्यायला लागणार, त्याशिवाय आपण करू शकत नाही. त्यामुळे तिथं आपल्याला राज्य सरकारचं सहकार्य लागणार आहे. आज कॉन्क्रीटचे रस्ते आपण काही टप्प्यामध्ये सुरू केले, पण आज आपल्याला कॉन्क्रीटचे रस्ते हळूहळू संपूर्ण सातारा शहराचं कॉन्क्रीटीकरण करायचे. एवढी आपली नगरपालिकेची आपली एवढी कॅपॅसिटी नाही, तेवढं आपलं उत्पन्न नाही, तेवढा पैसा आपल्याकडे नाही. त्यासाठी सुद्धा आपल्याला राज्य सरकारवर अवलंबून राहायला लागणार आहे किंवा त्यांच्याकडनं निधी आणायला लागणार आहे, केंद्राचा निधी आणायला लागणार आहे. आज कास्टमुळं पर्यटन वाढायला लागले. आज कास्टच्या या पर्यटनामुळे आपण बघतो की कास्टचा हंगाम सुरू झाला की ट्रॅफिक आपल्या इथं वाढतं, ट्रॅफिकचे प्रॉब्लेम होतात. आदालत वाड्याचा समरकुंडीचा रोड 4-4 तास 3-3 तास ट्रॅफिक, म्हणजे पर्यटक पण अडकतात आणि स्थानिक लोक पण अडकतात. आता ह्या याच्यात पर्याय एकच आहे की आम्ही दोन अभ्यास करून बघितलं किंवा आपल्याला आदालत वाड्यापासून किंवा कुठं जरी एखादा ब्रिज करता आला आणि मोक्याच्या पुढे उतरवता आला तर काय शक्य आहे का. पण ज्यांनी सर्वे केला ते म्हणजे साहेब एकतर घरं जुनी आहेत, जवळजवळ आहेत, जो रस्ता तुम्ही आम्हाला दाखवताय तो रस्ता अरुंद आहे, त्या रस्त्यावर हे काय म्हणायचं चौपदरी ब्रिज करायचं म्हटलं तर जागाच नाहीये. दुसरं म्हणजे साहेब त्यांचं म्हणणं आहे की 1 लेनचा जरी करायचं म्हटलं तरी जे
खुदाई करायला लागणार, जे एक्सकव्हेशन करायला लागणार, ते एक्सकव्हेशन करत असताना घरं पडू शकतात, अशा पद्धतीची घरं सगळी दिली आहे. त्यामुळं हे ब्रिजचा जो पर्याय हा आपल्याला शक्य नाही आणि हा व्यवहारिक किंवा लोकांना पण तो येणार नाही, परवडणार नाही. त्यामुळं दुसरा रिंग रोड हे साधारण हायवे पासून बिलासपूर, शाहूनगर, आपला अजिंक्यतारा किल्ल्याचा रस्ता आणि तिथून त्या रस्त्याला जोडून खालच्या बाजूनं थेट बोगद्याच्या वरनं पूल काढायचा आणि पुलावरनं ती वाहतूक जी आहे ती कासच्या रस्त्याला तिथं पुढं पॉवर हाऊसच्या पुढे जोडायची. अशा पद्धतीचं एक महत्वाकांक्षी प्रकल्प आपण केलाय. त्यात नगरपालिका लँड ऍक्विजिशन करणार आहे. त्याप्रमाणे प्रशासक म्हणून आता बापट साहेब आहेत, त्यांचं हे झालंय. पुढं तोच रिंग रोड जो आहे तो आंबेदरे, मारदरे वगैरे इकडनं पुढे घेऊन आपलं जुना मेणा रोड जो आहे त्याला घेऊन जोडायचा. म्हणजे थोडक्यात हद्दवाढीत आलेला संपूर्ण भागाला एक वाहतुकीच्या दृष्टीनं एक महत्वाचा रस्ता हा एक विषय आहे. असे अनेक आहेत. आज आता मी दत्ताजीरावशी बोलत होतो. दत्ताजीराव, आपल्या इथं आता आपण आपलं स्टेडियम म्हणतोय, त्या स्टेडियमची परिस्थिती आपण बघतोय. तिथं बाकीचे खेळ खेळता येतात, पण आज त्या खेळाची सगळ्यात जास्त आपल्याला एक आपली मुलं ज्या पुढे जायला बघतात. म्हटलं क्रिकेटचं स्टेडियम आपल्या इथं फुलफ्लेज असं क्रिकेटचं स्टेडियम नाही. तुला कुठंतरी आपल्याला एक क्रिकेटचं स्टेडियम फक्त क्रिकेटसाठी आपल्याला उभं करायला लागणार की ज्या ठिकाणी रणजीच्या मॅचेस होतील, ज्या ठिकाणी इतर मॅचेस होतील. आणि आज ना उद्या जर आपल्याकडे स्टेडियम चांगलं आपण उभा केलं, आपण जर ते राज्य सरकारकडनं इतर याच्यातनं निधी आणून केलं, तर आज ना उद्या इंटरनॅशनल मॅचेस सुद्धा त्या स्टेडियमवर व्हाव्यात. अशा पद्धतीचं स्टेडियम आपल्या इथं आपल्याला उभं करायचं आहे. का नाही, आपण माझं म्हणणं आहे मोठा का स्वप्न आपण बघायची नाही. काय सातारमध्ये आपल्या कमी काय आहे, का नाही इंटरनॅशनल मॅचेस आपल्या इथं होऊ शकतात. आज नवी मुंबईला जर त्या डीवाय पाटलांच्या ह्याच्यामध्ये इंटरनॅशनल मॅचेस होतात, तर सातारा का वाईट आहे? सातारची आता कनेक्टिव्हिटी वाढायला लागली. आज चाकणला आपला नवीन एअरपोर्ट, चाकण नाही आपला पुरंदरला आता नवीन एअरपोर्ट होतोय. सातारा पुरंदरचा अंतर बघितलं तर किती जास्तीत जास्त 40-50 किलोमीटरचं ते अंतर असेल. एकदा रस्त्याचं चांगलं कापूर रोडवरनं आतली कनेक्टिव्हिटी झाली की आपोआप आपल्याला त्या एअरपोर्टचा जो आहे तो फायदा होणार आहे. आज IT पार्कचा आपण आता जे काही प्रस्ताव आहे तो अंतिम टप्प्यात आलाय. आज निमखिंडीचा IT पार्क आपला होतोय. तेव्हा हळूहळू उद्योजक त्या IT पार्क सगळा मिळून साधारण 84 एकराचा IT पार्क हा राज्य सरकारनं हातामध्ये घेतलंय की ज्याचं नोटिफिकेशन लवकरात लवकर आता निघालं आणि तिथं असणाऱ्या पुढच्या प्रक्रिया आहेत त्या सुरू होतील. हा एक विषय. त्यामुळे माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की आता जी संधी आपल्याला आली आहे, सातारकर मला आली आहे. शेवटी सातारा आपला आहे. सातारची ओळख अजिंक्यतारा असेल, सातारची ओळख कासचं आपलं असेल किंवा आपलं माऊली सारखं एक धार्मिक जय असेल, त्याला सुद्धा आपण ताराराणींची समाधी जिथं आहे, घाट सगळा जो आहे, परवाच अजितदादांकडे आम्ही डिटेल दिलं होतं. साधारण 132 कोटीच्या ताराराणींच्या समाधी स्थळाला आणि तो घाट डेव्हलप करायचा याला अजितदादांनी मान्यता दिली आहे. आज अजिंक्यतारा किल्ल्याचा सुद्धा आपण थोडा निधी इकडून तिकडून आणला. काही प्रमाणात आपण कॉन्क्रीटचा रस्ता केला, काही प्रमाणामध्ये आपण वरची कामं केली. पण आज परत एकदा पूर्णपणे साधारण तेवढ्याच किमतीचा, म्हणजे जेवढं ताराराणींच्या, शाहू महाराजांची तिथली समाधी आहे त्या ह्याच्यावर जेवढा आपण खर्च करतो, आज तेवढ्याच ह्याचा साधारण अजिंक्यताऱ्याचा आराखडा सुद्धा म्हणजे अजितदादांच्या माध्यमातून त्याला मान्यता मिळाली आहे. त्याचं पण आता पुढच्या येणाऱ्या डिसेंबरच्या बजेटमध्ये त्याच्या तरतुदी वगैरे होऊन जातील. आणि दोन्ही प्रकल्प आहे. आणि मेन म्हणजे माऊलीचं जे आहे, माऊली नुसतं धार्मिक नाही तर याला पर्यटन सुद्धा त्या ठिकाणी व्हावं. दोन्ही जे संगम माऊली आणि क्षेत्र माऊली आहे या दोन्हीला दोन्हीकडची मंदिरं पाहता येतील. नदी जरी असली तरी त्याला पेडेस्ट्रियन ब्रिज जो आहे तो आपण त्याच्यामध्ये प्रस्तावित केलाय की ज्यामुळे लोक इकडे जरी उतरली तरी त्या ब्रिजवरनं पलीकडे जाऊन तिकडच्या मंदिराचं पण दर्शन घ्यावं, तिथलं पण त्यांनी सगळं आर्किटेक्चर बघावं आणि परत इकडे यावं. अशा पद्धतीनं कुठेतरी टुरिझमला याच्यातनं काहीतरी वाव मिळत, त्या ठिकाणी टुरिझम वाढलं. संध्याकाळचं सातारकरांना पण तिथं माऊलीला जाऊन थोडं बसता येईल, फिरता येईल, घाट चांगला केला तरी करता येईल. अशा पद्धतीनं
तो प्रकल्प आपण आज सरकारकडनं आपण घेतलेला आहे. राजवाडा आपला आहे, त्या ठिकाणी तिथल्या चौपाटीबद्दल अविनाश कर्मांनी इथं सांगितलं आणि आमचा प्रयत्न आज आहे की आज राजवाडा परिसरामध्ये जी ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो, पार्किंगचा प्रॉब्लेम होतो, त्या ह्याच्यामध्ये मला वाटतं 4 मजली आपण पार्किंग जे जुन्या जनावरांची जी जागा आहे त्या ठिकाणी आपण प्रस्तावित केली, त्याची मान्यता मिळाली. आता ती जागा आम्ही जिल्हा परिषदकडनं हँडओव्हर करून हे करतोय आणि त्याच्यामध्ये खालच्या बेसमेंटला किंवा ग्राउंड फ्लोअरला, बेसमेंट नाही ग्राउंड फ्लोअरला आज आपलं राजवाड्यावरची जी सगळी चौपाटी आहे तिथले त्यांचा आज तिथं पण त्यांचा व्यवसाय आपण बघतोय कसा जातो की हातगाडी लावून तिथं व्यवसाय करायला लागतो. कधी एक सभा असली, कार्यक्रम असले की ते सगळं गुंडाळायला लागतं आणि 1-2 दिवस व्यवसाय बंद पडतो. पण तिथं रोडवरच सगळं असल्यामुळं ट्रॅफिकचा प्रॉब्लेम होतो, लोकांना बसता येत नाही. तिथे येणाऱ्या जे काही खायला येणारे, फिरणारे आहेत त्यांना उभं राहून तिथं खायला लागतं आणि एकंदरच इथली सगळी जी आहे ती परिस्थिती तशी बिकटच आहे. जे काय 70, 75, 80 जे काय तिथं व्यावसायिक आहेत त्या सर्व व्यावसायिकांना या नवीन कॉम्प्लेक्स मध्ये त्यांना कायमस्वरूपी जागा द्यायची. तिथं कायमस्वरूपी त्यांना त्यांचे जे काही खाऊ गल्ली सारखं म्हणा किंवा चौपाटी म्हणा तिथं त्यांना सगळं नीटनेटकं बांधून द्यायचं, त्यांना लाईटची सोय द्यायची, त्यांना पाण्याची सोय द्यायची. तिथं येणारे जे कोणी रोज तिथे येणारे खायला असतील त्यांना बसायच्या सोयी करून द्यायच्या. मग उद्या पावसाळा असू दे, उन्हाळा असू दे, काही असू दे, तिथं या चौपाटी धारकांचा, चौपाटी व्यावसायिकांचा व्यवसाय हा नीटनेटका चालला पाहिजे. अशा पद्धतीचं एक प्लॅनिंग आपण केलंय. म्हणजे एकीकडे व्यवसाय पण चांगला चालत, एकीकडे राजवाड्याचा परिसर पण मोकळा होईल, त्या राजवाड्याचं पण खरं रूप लोकांना दिसायला लागल, त्याचं सौंदर्य राजवाड्याचं जे आहे ते दिसायला लागल. आणि मग हे आपल्या गांधी मैदानाची थोडं त्याला आपण आता आपण फॉरेनला जातो बघतो, एक टाउन सेंटर हा जो प्रकार आहे या पद्धतीनं आपलं राजवाड्याचं ते गांधी मैदान डेव्हलप करायचं आपलं प्लॅनिंग आहे. त्या ठिकाणी संध्याकाळी लोकांनी यावं, बसावं, मुलांनी यावं, खेळावं आणि कुठल्याही अतिक्रमण वगैरे या गोष्टी होऊ नये अशा पद्धतीनं ही वेगवेगळे नियोजन केले. हे सगळं करायचं असलं तर आपल्याला आपलं सरकार आहे आणि आपण करू शकतो. शेवटी आपल्याला सुद्धा एवढं आता येणाऱ्या ह्याच्यामध्ये आपल्या विचाराची नगरपालिका सगळ्यांच्या कशी राहील, भाजप आणि सगळेजण मिळून आपण एक कसं करू शकतो याचा आपण कुठेतरी सगळ्यांनी विचार केला पाहिजे. हे काही गोष्टी ज्या मला वाटल्या सातारसाठी त्या मी बोलून दाखवल्या. तुमच्या पण मनामध्ये काही वेगळ्या संकल्पना असू शकतील, मी सांगितलं त्याच्यापेक्षा पण चांगल्या आयडिया तुमच्याकडे असू शकतील, ही सुद्धा वस्तुस्थिती आहे. या बाबतीमध्ये आपण सगळेजण हे करू. फक्त सांगायचं मला आपल्याला एवढंच आहे की इच्छुकांनी सगळ्यांनी जे इच्छुक असतील त्यांनी त्यांच्या पद्धतीनं भेटी गाठी करावं. काही त्याच्यामध्ये चुकीचं नाही, इच्छा व्यक्त करणं काही चुकीचं नाही. शेवटी प्रत्येकाला काम करण्याची इच्छा आहे, संधी मिळाली पाहिजे ही प्रत्येकाची अपेक्षा असते. किंवा आम्ही एवढे वर्ष काम केलंय, आम्ही सामाजिक क्षेत्रात आहे, आम्ही राजकीय क्षेत्रात आहे, आम्ही पक्षाच्या राजकारणात आहे, पक्षीय संघटनेत आम्ही काम केलंय. प्रत्येकाला संधी मिळाली पाहिजे आणि कोण कुणापेक्षा कमी नाही हे पण लक्षात घ्या. असं काही नाही की कुणाचं नेतृत्व मोठं आहे आणि कोणाचं नेतृत्व छोटं आहे, कुणी कुणापेक्षा कमी नाही. सगळे ताकदीनं तुल्यबळ आहोत, सगळे ताकदीनं तेवढंच आहे. प्रत्येकाचं महत्व तेवढंच आहे. कोणाचं महत्व जास्त आहे आणि कोणाचं महत्व कमी आहे असं काही नाही. पण शेवटी आपल्याला पण माहिती आहे की उद्याच्या याच्यामध्ये ज्या वेळेला निर्णय होतील त्यावेळेला निर्णय आपण आपल्या पद्धतीनं किंवा जे सगळ्यांना सर्वमान्य म्हणा किंवा सर्व समावेशक म्हणा अशा पद्धतीनं निर्णय हे पुढच्या याच्यामध्ये आपल्याला सर्वांचे विचार घेऊन पक्ष किंवा देवेंद्रजी वगैरे यांचे सगळ्यांचे विचार घेऊन आपल्याला करायला लागणार आहे. त्यावेळेला सगळ्यांना जे साथ देण्याचं काम आपण करावं. आता सुद्धा आम्ही आमच्या मंत्र्यांच्या वेगवेगळ्या बैठका मुंबईमध्ये घेतल्या गेल्या. आम्हाला पण काही मंत्र्यांना सगळ्यांना वेगवेगळ्या सूचना आम्हाला दिल्या गेल्या. आमचे रवींद्र चव्हाण साहेब असतील, बावनकुळे साहेब असतील, यांनी आम्हाला पण प्रत्येक 5-5, 6 मंत्री वेगळे घेऊन वेगवेगळ्या सूचना दिल्या सगळ्यांना किंवा कसं पुढे जायचे काय. माझी आपल्याला हीच विनंती आहे की शेवटी ज्यावेळेला निर्णय होतील त्यावेळेला तुम्हाला पण माहिती आहे की शेवटी अधिकृत उमेदवार ज्याला आपण म्हणतो तो एकच असतो.
असा काही एक अधिकृत दुसरा स्पेअर मध्ये ठेवलाय, तिसऱ्याला समोरनं खेळायला सांगितलंय, असं करू शकत नाही. हे काय राजकारणात असं यश पण मिळतं. त्यामुळे शेवटी ज्यांना संधी मिळेल त्यांच्याबरोबर आपण ताकदीने सगळ्यांनी राहिलं पाहिजे. पार्टी म्हणून, संघटना म्हणून आपण त्याला ताकद दिली पाहिजे. समोर जी आव्हानं आपल्याला दिसतात त्या आव्हानांचं त्यांचं बघितलं तर काही या समोरच्या पक्षाच्यांनी आपल्या शहरासाठी केलं नाही. मी आपल्याला सांगू इच्छितो की आपलं सरकार आता आहे, आपलं सरकार मागच्या याच्यामध्ये शेवटचं 1.5-2 वर्ष आपलं सरकार आलं, महायुतीचं एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले त्यावर. त्याच्या आधी होते ना, राष्ट्रवादीचं सरकार होतं, सेनेचं सरकार होतं, काँग्रेसचं सरकार होतं. काय त्या 2 वर्षांमध्ये उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारमध्ये सातारला मिळालं ते तुम्ही सांगा. मला वाटतं एकमेव जी गोष्ट आपण त्या ह्याच्यात करू शकतो ती पण का तर अजितदादांकडे पाठपुरावा केला, मागे लागलो म्हणून आपली हद्दवाढ आपल्या पदरामध्ये पडली. नाहीतर ते पण आपलं अडकलं असतं. ते आपण दादाच्या मागे पाठपुरावा करून घेतलं म्हणून सातारची हद्दवाढ झाली. आणि म्हणून आज हद्दवाढीच्या ह्याच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात आज विकास कामं ही मार्गी लागलेली ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या लोकांना उद्या किती आपण सातारकर म्हणून नको द्यायचं, किती या लोकांचा विचार करायचा हे पण आपण कुठेतरी ठरवलं पाहिजे असं मला वाटतं. आणि म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण एकत्र आहोत. आपण एकत्र अनेक प्रसंग बघितले, अनेक चांगले वाईट दिवस आपण एकत्र राहून आपण त्याच्यावर चांगलं झालं तरी आपण कुठेही उपमान केला नाही आणि वाईट झालं पण आपण कुठेही खचून बसलो नाही. असं सगळ्या ह्याच्यातनं आपण सगळेजण एकत्र राहून गेलोय. आणि नक्कीच येणाऱ्या ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्या सातारचं आणि आपलं सगळ्यांचं भविष्य जे आहे ते उज्ज्वल आहे, चांगलं होणार आहे. फक्त ते चांगलं करण्याची मानसिकता मी आपण सगळ्यांनी निर्माण केली पाहिजे, ठेवली पाहिजे. ही वस्तुस्थिती सगळ्यांनी लक्षात घ्यावी ही माझी विनंती आहे. बाकी ज्यांना ज्यांना निवडणूक लढवायची किंवा ज्यांना ज्यांना उभं राहायची इच्छा आहे माझी एवढीच आहे की आपण आपल्या प्रभागामध्ये नागरिकांना भेटा, थोडंफार त्यांचे विचार घ्या. प्रत्येक प्रभागामध्ये बरेचसे जबाबदार नागरिक असतात की ज्यांचं त्या प्रभागामध्ये ऐकलं जातं. थोडाफार त्यांचा विचार त्या प्रभागामध्ये भले ते राजकारणात नसतील, भले ते नोकरीत असतील, व्यवसायात असतील, काही लोक प्रत्येक प्रभागात असतात. त्या लोकांचं त्या प्रभागामध्ये वजन असतं. त्यांनी घेतलेला निर्णय, त्यांनी घेतलेली भूमिका ही बऱ्यापैकी त्या प्रभागामध्ये सगळ्या याच्यामध्ये जी आहे ती राबवली जाते ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की जे इच्छुक आहेत त्यांनी अशा पद्धतीनं आपली एकंदर परिस्थिती त्या प्रभागात काय, आपल्याला मतदारांचा, त्या प्रभागातल्या नागरिकांचा, महिलांचा, तरुण पिढीचा किती पाठिंबा मिळतो, किती लोक आपल्या बरोबर आहेत याचा थोडाफार अंदाज सगळ्यांनी घ्या. पुढं आपण आता ही आपली प्राथमिक आपली बैठक झाली आहे. त्यात काय मी या बाकीच्या ह्याच्यामुळे लातूर वगैरे इकडे फिरायला लागतं तेव्हा मला खरं म्हणजे असं कुणाशी फार काही नगरपालिकेवर बोलता आलं नाही का फार काही नगरपालिकेबद्दल येणाऱ्या याच्याबद्दल फार काही चर्चा करता आली नाही. म्हणून आज एक जनरल बैठक या ठिकाणी व्हावी म्हणून ही आज बैठक आपली सर्वांची आपण घेतली आहे. त्याच्याबद्दल वेगळं काहीतरी प्लॅनिंग करायचंय, वेगळं काहीतरी नियोजन करायचंय किंवा वेगळं कुणाला तरी मला कुरघोड्या करायच्या आहे किंवा मला स्वतःच घोडं जे ते पुढे दामटायचं असं अजिबात नाही. मी स्पष्ट सांगतो की मी देवेंद्र फडणवीसांवर विश्वास ठेवून काम करणारा आमदार आहे. माझा 100% आज मला जी काही ताकद दिली, जी काही आणि त्यांनी पण माझ्यावर ज्या काही जबाबदाऱ्या दिल्या त्या जबाबदाऱ्या मी तुमच्या सगळ्यांच्यामुळे मी पूर्ण करू शकतो. म्हणून नक्कीच ते मला माहिती आहे की त्यांचा माझ्यावर विश्वास आहे, माझा माझ्या नेत्यावर 100% विश्वास आहे की माझा नेता उद्याच्या याच्यामध्ये माझ्या सातारसाठी किंवा माझ्या जिल्ह्यासाठी सुद्धा काही जरी मागितलं तरी मला देण्याचं काम माझा नेता देवेंद्र फडणवीस करतील. त्यामुळे एवढी मला त्यांच्यावर आहे. बाकी मोदीजी वगैरे तर ते फार मोठा विषय आहे का आपण तिथपर्यंत पोहोचायचं किंवा तिथपर्यंत हे करायचे ना. आपल्याला आपला जो विषय आहे आपलं छोट्या टिपोळीतले असेल त्यामुळे आपण देवेंद्र फडणवीसांपर्यंत आपलं काम उरकून जातं. पण एक आहे की आज त्यांचं आपल्याला पूर्णपणे सहकार्य करण्याची भूमिका आहे आपण गेल्या वर्षभरामध्ये बघतोय. आणि नक्की
या निवडणुकीत सुद्धा आता परत एकदा ही निवडणूक आता तुम्हाला माहित आहे, म्हणजे आम्ही अनेक वेळेला प्रदेश अध्यक्ष सांगतात की आता ही निवडणूक माझी नाहीये, मला निवडून देण्याचं काम तुम्ही केलंय, आता ही निवडणूक तुमची आहे, तुम्हाला निवडून आणण्याचं काम आम्हाला करायला लागणार हे लक्षात घ्या. म्हणजे आता या निवडणुका तुमच्या आहे, आता माझ्यासाठी तुम्हाला पळायचं नाहीये, आता उलट होणार आहे. आता तुम्हाला निवडून आणण्यासाठी लोकप्रतिनिधी म्हणून किंवा आम्हाला निवडून दिलेला आम्हाला तुमच्यासाठी पळायला लागणार आहे, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून ही आपली निवडणूक आहे. आपल्यासाठी आता पक्ष म्हणून संघटना म्हणून जे काय आपलं आहे त्या याच्यामधून आपल्याला पुढे जायचंय. आणि नक्की कुठेही कुणावर म्हणजे सुवर्णताई सर्व आहे त्यांनी पण इथं सगळे गेलं सांगितलं, पण कुठेही नवं जुनं हा भेदभाव भारतीय जनता पार्टीमध्ये आपल्यामध्ये नाही. तुम्ही हे डॉक्टरांनी घेऊ नका. उगाच एकामेकात काहीतरी चर्चा करून काहीतरी करून वेगळं असं काय होणार नाही. सगळे आपण एक आहोत. फक्त हे जे म्हणतात ना शाळेत तुम्ही आधी भरती झाला, आम्ही जरा उशिरा आलो एवढाच विषय आहे. आम्ही तुमच्या बरोबर जायचं आहे, त्यामुळं असं काही नाही. दत्ताजी आहे दत्ताजीरावांना पण तेच म्हणत होतो की आपण सगळ्यांनी जरा आपण पण सगळ्यांनी बसलं पाहिजे. म्हणजे आपल्या जिल्ह्यातली जी भाजपची सिनियर मंडळी आहे आपण सुद्धा हे सातत्य बाकीचे ज्या विषय त्याच्यावर चर्चा करणं, थोडंफार जिल्ह्याचं पण जे काय, कारण आता पुढे जिल्हा पण आपल्याला जिल्हा परिषद लढवायची आहे. ही काही करून जिल्हा परिषद आपल्या विचाराची कशी होईल हा प्रयत्न आपल्याला करायचा. त्यामुळे या अनेक गोष्टी या सगळ्यासाठी आपल्याला बसून निर्णय करायला लागणार आहे. प्रत्येकानं तानातानी करून मी म्हणतोय तेच झालं पाहिजे आणि मी म्हणतोय तेच केलं पाहिजे किंवा नुसतं मी पदावर आहे त्यावर मी माझ्या पदाचा हे वापरून माझंच ऐकलं पाहिजे असं कुणी करून चालणार नाही. सर्व समावेशक निर्णय कसे होतील, सर्वांना हे खऱ्या अर्थानं त्या प्रभागामध्ये त्या गावामध्ये जिथं असेल तिथं जो लोकांना पाहिजे ज्याच्या माध्यमातून उद्याचं काम चांगल्या पद्धतीने होऊ शकतं. आज अशा पद्धतीचे सर्व समावेशक सर्व विचाराचे सर्व जाती धर्माचे हे पण बोलतो त्याचं परत काहीतरी वेगळं वाटायचं किंवा सर्व जाती धर्माचे त्यामध्ये म्हणजे मराठा असू दे, ओबीसी असू दे, मुस्लिम असू दे, मागासवर्गीय असू दे, सर्व जाती धर्माचे सर्व समावेशक आपल्याला प्रतिनिधी निवडून आणायचे. आपल्याला त्याप्रमाणे काम करायचे. तरुणांना संधी मिळावी ही वस्तुस्थिती आहे. कारण तरुणांमध्ये एक उमेद असते, एक काम करायची इच्छा असते, नवीन काहीतरी करायची इच्छा असते. आपण नक्कीच तरुणांना पण चांगली संधी मिळावी अशी माझी पण अपेक्षा आहे किंवा इच्छा आहे म्हणा. पण त्याचबरोबर जुन्यांचं पण थोडं आपल्याला मार्गदर्शन गरजेचं असतं. कारण सगळी तरुण म्हटलं की सगळीच एकदम पोरायची तर आवड होतं. कोणी जरा कंट्रोल ठेवायला किंवा प्रशासन कसं जातं, प्रशासनाच्या ज्या काही खाचा गुन्हा असतात आपल्याला माहिती आहे. प्रशासन हे कुठलंही प्रशासन काही सोपं नाही. म्हणजे मंत्रालयातलं पण प्रशासन काही सोपं नाही, जिल्ह्याचं प्रशासन पण काही सोपं नाही आणि नगरपालिकेचं प्रशासन छोटं जरी असलं तरी ते त्याच्या पुढचं सगळ्यांचं बाप आहे. ते कुणाला नाही करत. जे तिथं बरोबर याला माहितीच खाचा गुन्हा काय आहे असा जो तिथं प्रशासन जुनी जी लोक चालवतात असं तिथं असं सर्व समावेशक आपल्याला निर्णय करायला लागतील. एवढंच या निमित्तानं सांगतो. बाकी त्याचवेळी घेत नाही. त्यानंतर आपल्या CRM मधल्या मुंबईनाका ते बॉम्बे रेस्टॉरंटच्या कामाचा आपण शुभारंभ करतोय. 52 कोटी रुपये मान्य गडकरी साहेबांच्या माध्यमातून मी मंत्री झालो, हा विभाग माझ्याकडे आला आणि पहिलाच प्रस्ताव आपला पाठवला आणि तो तसाचा तसा गडकरी साहेबांनी मंजूर करून दिला. 52 कोटी रुपये या रस्त्याला मिळाले आणि एक चांगलं आहे की काम पण चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला मिळाले, म्हणजे देसाईंना मिळाले. त्यामुळे रस्ता पण चांगला होईल. कारण सातारकरांना जरा बाकी नाही पण अरुण देसाईंवर विश्वास आहे की अरुण देसाई रस्ते चांगले करतात. विजय देसाईंना काही मी सांगू शकत नाही. अरुण देसाईंवर तर नक्की विश्वास आहे की त्यांचा आज कासचा रस्ता झाला, आज RTO ऑफिसचा आपला रस्ता झाला, आज आपला पाणीपाटा
ते पोवे नाका रस्ता झाला, अतिशय चांगली कामं आपल्या कुबल साहेबांच्या बंगल्याकडे जाणार आपल्या सुवर्ण गणेश पासून होता त्या कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम पूर्ण होणार, त्याचं उत्तर सुशोभीकरणाचं काम जे ते चालू आहे. आता बाकीचे पण आपण रस्ते प्रस्तावित केले थोडेफार येणाऱ्या डिसेंबरच्या याच्यामध्ये आपल्याला अजून निधी नगरपालिकेला या निवडणुका आले की मिळून जाईल, तर ते पण आपण पूर्ण करू. असे अनेक विषय आहेत. पण एवढंच सांगतो की येणारी ही नगरपालिकेची निवडणूक आहे ही सर्वांनी एक दिलानं ताकदीनं आणि कुठेही एकामेकात वादविवाद कुठेही एकामेकावर शंका न उपस्थित करता चांगल्या पद्धतीनं ताकदीनं आपण बनवायची आहे. पुढं आपल्याला आपल्या सातारच्या विकासासाठी भरपूर प्रयत्न करायचा आहे. आतापर्यंत जी कामं आपण केली ही सुरुवात होती, त्याच्यापेक्षा आपल्याला फार मोठं काम करायचंय. ही संधी आपल्याला आली आहे, आपलं सरकार आहे, आपल्या विश्वासातला नेता मुख्यमंत्री म्हणून आपल्या इथं बसलाय, त्यांचा काम करण्याचा दृष्टिकोन फार मोठा आहे, फार विशाल दृष्टिकोन घेऊन ते काम करतात. आज राज्य 3 ट्रिलियनच्या इकॉनॉमीवर मिळण्याचं प्लॅनिंग आज देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. आज या ह्याच्यावर त्यांचं काम चाललेलं आहे. म्हणजे आता नुसतं रस्ते किंवा धरणं वगैरे नाही, तर या सगळ्यातनं राज्याची इकॉनॉमी कशी वाढेल याचं प्लॅनिंग आज देवेंद्र फडणवीस यांनी चालू केलंय. त्या पद्धतीनं त्यांनी नियोजन पुढचं केलंय आणि त्या पद्धतीनं आपल्याला त्यांच्या याच्यामध्ये आपला सहभाग आपल्या सातारचा पण कसा राहील या सगळ्यात, त्यांच्या कार्यक्रमात आपण पण कसे राहू हा आपल्याला सगळ्यांना जो काय आहे तो पुढचा निर्णय करायला लागणार आहे. एवढंच या निमित्तानं सांगतो.